नमस्कार, मी स्नेहल। तर आज आपण करणार आहोत एक स्टार्टर हनी चिल्ली पोटॅटो जो क्रिस्पी आणि खूपच टेस्टी आहे आणि तोही लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। ही बटाटे सोलून त्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि ज्या पद्धतीने आपण फ्रेंच फ्राईज कट करतो त्याच पद्धतीने कट करायचे आणि इथे स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता धुवून झालेले आहेत। तर या पाण्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे जेणेकरून या बटाट्यांना मीठ लागलं जाईल आणि 4 ते 5 मिनिटं या बटाट्यांना पाण्यात शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता बटाटे शिजलेले आहेत। तर इथे बटाटे पूर्णपणे पाण्यातून निथळून घेतलेले आहेत। आता याला क्रिस्पीपणा येण्यासाठी 3 छोटे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवर नंतर त्यात काळी मिरी पूड घालायची अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच। तर इथे तेल तापलेलं आहे। मीडियम टू लो फ्लेमवर हे बटाट्याचे तुकडे कुरकुरीत असे गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर इथे सॉसी ग्रेव्ही बनवण्यासाठी तेल घेतलेला आहे 1 मोठा चमचा। त्यात लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत। 1 कांदा उभा चिरून घेतला। त्यात शिमला मिरची उभी चिरूनच घेतलेली आहे। तेलामध्ये हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे कांदा आणि शिमला मिरची। त्यानंतर सॉसेस घालायचे। 1 चमचा रेड चिल्ली सॉस घातला आहे, 1 चमचा ग्रीन चिल्ली सॉस, डार्क सोया सॉस 1 चमचा घातलेला आहे, शेजवान चटणी घातली आहे, त्यातच टोमॅटो केचपही घातला आहे। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा। याला ग्रेव्हीचं टेक्स्चर येण्यासाठी थोडे यात पाणी घातलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर स्लरी घालायची जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे त्याला चांगला घट्टपणा येतो। तर नक्की ट्राय करून बघा। ही स्लरी ग्रेव्हीमध्ये चांगली मिक्स करून घेतली। त्यानंतर तळलेले बटाट्याचे काप घालूयात आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे ग्रेव्ही तयार आहे। हनी चिली पोटॅटो आहे तर हनी घातलंच पाहिजे। तर अर्धा चमचा हनी घातलेला आहे आणि पांढरे तीळ। तर हनी चिली पोटॅटो ही रेसिपी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।